आवडी देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रातन दिवस तुळशी माळ गडा गोपीचंदन टिडा हृदयी कळवडा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अन्न नाही तुळशी माळ गडा गोपीचंदन टिडा हृदयी कळवडा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गडा गोपीचंदन टिडा हृदयी कळवडा वैष्णवांचा महायोगपीठे तटे भीमरत्यं ब्रह्मपुंडली काय दातुन मुनिंद्र समागततिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगाकार प्रथम नमना पांडुरंगाकार प्रथम नमना पांडुरंगाकार प्रथम नमना पांडुरंगाकार प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना दोसरे चरण संताचे संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे गुरुपदाने कटेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कटेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कटेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कटेचा विस्तारो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे हरी हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास दुगा ओम नमो ज्ञानेश्वर करुणा देव तुमचं उडलादलो पावन झालो चराचरी ओम नमो जय देव प्रतिपाद्य जय जय संस्वध्यात्मरूपा देवा तुची गणेश तुझा कलर मध्ये प्रकाश मनी निवृत्तीदास स्वापदा हरी तुझी सच्चिदानंद रूपाई विश्वोत्पत्त्यादी हितवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे विभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गति धरू पधारी जी पवन कुमार के राधा मेरे स्वामी ने मेरा दे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंद ग्राम के श्याम इनके पगम वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम नारे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में तू आना रे घनश्याम तू हरि कीर्तन में प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना प्रभु आप भी आना संग राधा जी को प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना
सेज धूली जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, राधे तकदीर बदल जाए। इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है, बस एक तमन्ना ये, तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए। सच कहता हूँ राधे तकदीर बदल जाए, राधे तकदीर बदल जाए, सच्ची में तकदीर बदल जाए। इथं बसलेले सगळे काना देशातले लोक आहात. जर का नारद महर्षींना सांगितल्याप्रमाणे जर पंढरीश पांडुरंग परमात्मा कीर्तनात हाजरी लावतो, भजनात येऊन बसतो. जर का भजनामध्ये देव येत असेल, पंढरीश पांडुरंग परमात्मा कीर्तनामध्ये येत असेल, पंढरपूरवरनं जर इथपर्यंत भगवंत हाजरी लावतो, मग माझ्या काना देशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी, नामचिंतनात देवी येत नसेल का? देवी येत नसेल का? देवी आलीच आहे. आणि जर का देवी आली आहे, अतिथी देवो भव, देवी जर आली तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे वळूयात. हे अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसून घ्या. अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसून घ्या. हो आई खेळत आली या नमायला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली माईला कुशाल खेळू द्या, आई खेळत आली माईला कुशाल खेळू द्या. दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. हो माय खेळत आली या माईला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली आईला कुशाल खेळू द्या, आई खेळत आली आईला कुशाल खेळू द्या. हरी हरी आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गडा गोपी चंदन टिडा हृदयी कळवडा वैष्णवांचा प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा मतपित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना घेत आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली कोणती नगरी? निमोडा नगरी. आणि निमोडा नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तर आज भगवंताचे लाडके आणि विशेष असणारे भक्त म्हणजे हनुमंतराय यांचा जन्म उत्सव निमित्ताने कीर्तनाचा योग आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. कार्यक्रमाचे आयोजक श्रीरामनगर मित्रमंडळ निंबोडा. अन्नदाते होते कैलासवासी महादू मोतीराम निकम व कैलासवासी सुमनबाई माहरू निकम यांच्या स्मरणार्थ श्री सागर कृष्णाजी भामरे व चिरंजीव आदेश शशिकांत पवार यांच्यातर्फे अन्नदान होतं. अन्नदानाची सेवा होते. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी सगळे परिसरातले गावातील आणि ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे आमचे चेतन बाबा. महाराजांचं किती दिवसापासून फोन चालू होते कंटिन्यू, महाराज बाबा तुम्ही या बरं का, बाबा लोकांचा लय विश्वास आहे बरं का, या बरं का. म्हणतं म्हणा एकदा नारळ गोटावा घ्या ना, मी नाही म्हणत नाही, तो धंदा धरत नाही. काळजी असते हो माणसाला, काळजी असते, बाकी काय नाही. कसं आहे ना, तुम्ही फोन केलाय ना, मग आता त्याच ना महाराज
जर उणा नाही तुम्हाला कर्जदार उणा नाही नाव, ती जबाबदारी आयोजकांवर असते. आणि थोडी तळमळ होती त्यांना पण, ते मला पुन्हा पुन्हा फोन करायचे, महाराज या या. आणि खरं तर कसं आहे ना, मी नेहमी कीर्तनातून परिचय देताना सांगतो, बाबाजी जर तुम्हाला लग्न संबंध जुळवायचे असतील तर मध्यस्थ कोणीतरी असल्याशिवाय लग्न संबंध जुळत नाही, नाही का. सक्का मामान पोर राहिली तरी सुद्धा कोणीतरी मावस भाऊ, कोणतरी मावसा मामा, कोणतरी चुलत मामा बोलणार राही तरच सहज बसेन. म्हणजे सक्का मामान पोरने सांगे जरी लगीन जोड नाही तरी कोणीतरी मधमा पाहिजे जोडणारा. जसं रुक्मिणी आई साहेबांचं लग्न कृष्ण भगवंतासोबत झालं, पण मध्यस्थी कोणीतरी असेल. रुक्मिणी आई साहेबांचं पुण्य होतच, पण सुदेव नावाच्या ब्राह्मणानं जोपर्यंत द्वारकेला चिठ्ठी सोडली नाही तोपर्यंत रुक्मिणी माईला कृष्ण भगवंत पती म्हणून भेटले नाही. तसं चेतन बाबांनी आपले मध्यस्थी करून दिल्याच्या नंतर आपलं मायबापांचं नातं जुळलंय. विठ्ठल 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 परिसरातून भागाभागातून आलेले सगळे श्रोतेगण माझ्यावर सगळे विशेष प्रेम करणारेच आहेत. सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होत नाही, कारण एखादा जर नाव सुटी गे त्यानकरता गहू, पण तो बी काही चांगला ना दिकत नाही, तो बी चिकनाच नाशे. लोक बोलायला आहे काही करतात नाही ना बाबा. हा नुसतं बोला मग सुद्धा इज्जत उतार टाकतस लोक आपली गैरहाजरी मग. आणि कदाचित त्याच ना चुकीनं बी नाही राहते. जर मी बाकीच ना नावी लिहिणार नाही, बाकीच ना नाही लिहिणार, बटा ते खेळावर ना लोक येतच बिचारा आपल्यावर प्रेम करणारच राहतच नाही का. मग त्याच ना विरीतशीर राही ना मग. हो, म्हणून सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा सगळ्यांनाच तुम्ही आलात भैया, सगळ्यांचे धन्यवाद. माझ्यासोबत आलेले माझे रविदादा आहेत, माझ्यासोबत आलेले आमचे पृथ्वीराज दादा आहेत, आमचे अजून दिनेश दादा साहेब आहेत, सर आहेत, बरीच लोक आलेले आहेत. काय सांगता बाकी नसणार नावे, चेहरा ते ध्यान माही जातच बा ऐकणार असणार, काय वांधा नाही ना. बरे नाही नंतर राखू गोमाल गोमाल नको बा. इथं सगळे गावातील भजनोड बाबा गावातलेच आहेत. चिंचा वा वा बाबा इथं पेटीला बसलेत, इकडे मृदुंगाला साथ करतात आमच्या महाराजांचा दुसरा तिसरा परिचय माझा. सागर महाराज विनेकरी बाबा आहेत, गायनाचार्य महाराज समाधान बाबा. हा आमचा तर भरपूर ठिकाणी परिचय झालेला. महाराजजी सोपान महाराज, चेतन महाराज आमचे बाबा नानाश्री. हा असो भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. साऊंड सिस्टीम वाले दादा साऊंड सिस्टीम चांगली वाजणार म्हणणार महाराज चांगला शेतच, नियोजन करणारा चांगला शेत. आता देखूत बा कीर्तनकार काय बोंब पाळ असते. विठ्ठल 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 विठ्ठल. काय असतं ना, मला पहिला प्रश्न असा असतो की कीर्तनात मी सांगताना सुरुवात कुठून करायची. आता एकच कार्यक्रम या कितला आहे युट्यूब वाला 4 जण येतात, या 4 जण येतात एकच कार्यक्रम या 4 जण 4 व्हिडिओ टाकतील. तुमले माहिती आहे रविकिरण महाराज ना कीर्तन कोठे विराय ना असं, पण बाकी ना 150 ना वाचतात काय नाही. 4 कीर्तन मग तेच सांगेल होतं भाऊ महाराजनी, पण त्याला काय सांगू एकच गाव ना 4 व्हिडिओ येतात. असा उलगेल वावरले कोणले सांगायला जासोत आपण. विठ्ठल 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 पण काय हरकत नाही. मला पक्क माहिती आहे मी 20 मिनिटं लेट झालोय. मला पक्क माहिती आहे बाबाजी मी 20 मिनिटं लेट होईल असं. माल फुकटणार बिलकुल जिरत नाही आणि सैन भी होत नाही. मला 20 मिनिटं बरी काढतो तुम्हाला अजिबात टेन्शन लेवा नाही, कारण तुमले देखील मला चित बी लाग जायले. महाराज काय वातावरण आहे, सुरुवातले लोक सहज बोलावर अशी राहणार म्हणजे वातावरण तयार होई जायला शाते. हा वापी जायला नुसतं मोठंच दरा नाही नाही ते बराच ठिकाणी आहे वातावरण तयार करायला गैरा टाइम लागत. बाकी ना असा दक्त हो आप्पा हास रे हो काका तू उपडी जाशी रे, पण आधी पहिलेच वातावरण तयार आहे म्हणजे जमीन बॉखेड. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिले तर आपल्याला हनुमंतरायांचा जन्म बघायचा आहे, नंतर अभंगाकडे वळूयात. ज्या हनुमंतरायांचा जन्म
त्यांच्या आई साहेबांचं नाव होतं काय? महाराज मंडळी कोणी बोलू नका, महिला मातांकडनं अपेक्षा आहे मला उत्तराची. वा बहिणी हो, नारळ दक्षिणालय. किती किती बायांचा आवाज आला नाही का? खरंच आनंद वाटतो असं ऐकल्याच्या नंतर. धन्यवाद माया हो. अंजनी आई साहेब तपाला बसल्या होत्या आणि तपाला बसल्या असताना बसायची जागा सुद्धा निवडायला अक्कल पाहिजे बर. जर अंतकरणापासून भक्ती करायची असेल तर ती लोकांना दाखवण्यासाठी नसावी. भक्ती एकांतात होते, लोकांमध्ये नाही होत. आता माळजप जर करानी होई म्हणजे मी खूप मोठा ज्ञानी असं नाही, पण मला अंदाज आहे. मी जिथलं वाचत तिथलं सांगतो. मी जास्त पुढे ना शहाणपणा बी करावं नाही आणि कमी त्या अजिबात करावं नाही. माळजप करायची असेल, मंत्र जप करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एकांत असला पाहिजे. एकांत मध्ये माळजप होते. जर तुम्ही बर लगीन मग जर 2-2 आत्मा माळा जपतच होते समजेले होते खावा करायणार लग्नेच मग काय माळजप करायला गरज आहे. बरोबर आहे की नाही? पण बाकी ना भर गर्दी माझा माळ तू जा रे काय लिशी रे हो आप्पा. माळजप करायची असेल, नामचिंतन करायचं असेल तर एकांत असला पाहिजे. एकांत मध्ये नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. आणि अंजनी माता एकांत मध्ये नामचिंतन करत होत्या. बाबाश्री एकांत मध्ये नामचिंतन करत होत्या. आणि इकडे सुद्धा राजा दशरथाच्याकडे पुत्र कामेष्टी यज्ञ चालू होता. यज्ञ का कसा ते पण सांगेल स्पष्ट करून, कारण आताच नवमी गेलेली आहे. भगवंताचा जन्म झालेला आहे. भगवंताचा जन्म झाला. भगवंताच्या जन्माच्या आधी राजा दशरथाला सांगितलं गेलं होतं की राजा दशरथा तुझ्या पोटी संततीच नाही या. आकाशाची वाणी झाली होती ना, आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं होतं की राजा दशरथ तुझ्या पोटी संततीच नाही या, संततीच नाही या. राजा दशरथ नाराज होते. पण कथाभाग तुम्हाला माहितीये, जेव्हा बाळ श्रावण मायबापांना काशी यात्रेला नेत होता. काशी यात्रेला नेत असताना पाण्याची तहान लागली. मायबापांनी सांगितलं बेटा अरे पाण्याची जोराची तहान लागली, म्हणले पाणी आण ना प्यायला. बाळ श्रावणानं मायबापांना बसवलं आणि पाणी घेण्यासाठी गेला. पाण्याची झारी बुडवत असताना बुडबुड दिशी आवाज आला, बाळ श्रावण तुम्ही ऐका त्याचे गुण, आई बापा दडेवान गेला काशीला घेऊन. बाळ श्रावण तुम्ही ऐका त्याचे गुण, आई बापा दडेवान गेला काशीला घेऊन. बाळ श्रावण बाळ श्रावण तुम्ही ऐका त्याचे कान, बाळ बाळ श्रावण तुम्ही ऐका त्याचे गुण, आई बाप आंधळे वान गेला काशीला घेऊन. बाळ श्रावण हा काही नाही भिवून नर नर करा ना दखली तुम्ही. फक्त आपला घरमा काय दांगडो ना भाव मधले कडू देऊ नका. बाकीनं जा काल मी बसेले. बाळ श्रावणानं मायबापांची सेवा केली. इथं बसलेल्या सगळ्या मायांना पोरं आहेत. कोणच्या कोणच्या मायला वाटतं माझ्या लेकरानं बाळ श्रावण झालं पाहिजे? कोणची कोणची मायला वाटत बरं असं? प्रत्येक मायला वाटते. प्रत्येक मायला वाटतं ना माया हो. प्रत्येक मायला वाटतं माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे. पण माझं बोलण्यात जरा आहे ना ध्यान लाईन ऐका ना, कारण आपलं बोलणं म्हणजे केला इशारा जाता जाता असतो. प्रत्येक मायले वाटच ना मन पुऱ्या श्रावण बाळ व्हायला पाहिजे असं. प्रत्येक मायले वाटच ना. फक्त प्रत्येक बाईने विचार करा ना की मना नवरा जर श्रावण बाळ वसवी ती देखाने नजर चांगली ठेवाने, म्हणजे नवराला बी श्रावण बाळ होऊ द्यावं असं. म्हणजे आपला पोरगा श्रावण बाळ झाला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या पतीला अगोदर श्रावण बाळ होऊ दे, तुमचा मुलगा नक्कीच होणार आहे. काय ना जे आपले पूर्वज करत आले ते आपण करतोय. बरोबर आहे ना? आपला घरमा जरी म्हातारा मायबाप देखान सवय पडी गे नात्रेसले म्हणा आजी आजोबा घरमाच राहतो मन मायबाप सेवा करत आहे. जर त्याने डोळ्या गायन देखील ना तर त्या नक्कीच मायबापले जोडे ठेवतस. नाही ते आजला दिखनातच नाही. त्या सांगता आमना खानदान मा असंच वयनशे मायबाप नाही वागतस आम्ही. बरोबर आहे ना? थोडं जड जाईन पण मला खरं बोला ना आवडस. हो थोडं जडच जाईन बा म्हणा, जरा शब्द जड राहतस ना. आणि खरं बोल ना काका माऊली, खरं जर बोलाल गेन सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही शेरे.
खरं कोणले पचत नाही ना. प्रत्येकाला वाटतं माझं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे, माझा मुलगा श्रावण बाळ झाला पाहिजे. अपेक्षा ठेवतात, पण अपेक्षासारखं दुसऱ्याकडनं सुद्धा तसं वागवून घ्यायला पाहिजे. आपला पती सुद्धा श्रावण बाळ होताना आपल्याला बघता आलं पाहिजे. नक्कीच तुमचा मुलगा श्रावण बाळ होईल. फक्त अपेक्षा ठेवून चालत नाही. अपेक्षा तर प्रत्येकाला. एक कथेमध्ये मी गोड भजन गातो, ते भजनाची बोल अशी आहेत. हे मासे मांगे माँ की ममता, मुझे पुत्र मिले श्रवण की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह, अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह, अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. गुरुविन ज्ञान कहाँ से लाऊं, गुरु से बढ़कर कोई नहीं. गुरु मांगे मांगे शीशा, एकलव्य की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह, अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह, अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. माँ से मांगे माँ की ममता, मुझे पुत्र मिले श्रवण की तरह. अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. प्रत्येक वहिनीला वाटतं माझा धीर लखन सारखा असला पाहिजे, लक्ष्मण सारखा असला पाहिजे. पण वहिनी सुद्धा सीतेसारखी असावी. विठ्ठल विठ्ठल बाळ श्रावण जेव्हा पाण्याची झारी भरडतो आणि त्याचा आवाज आला बुडबुड कशी. आणि राजा दशरथ शिकारीसाठी बसले होते. जसा बाण सोडला बरोबर श्रावणाला लागला. श्रावणाचा टहादिशी आवाज आता राजांच्या कानी पडला. राजा सैरावैरा धावत आले. अरे आपण प्राण्याला नाही, आपण तर पोरालाच बाण मारला. जवळ आले, सगळी हकीकत सांगितली. माझे आंधळे मायबाप बसले इथं. आंधळे मायबाप पाण्या वाचून बसलेत. म्हणले तुम्ही तेवढं काम करा, मी तर आता मरणार आहे पक्का. मग तेवढं पाणी पाजा माझ्या मायबापांना. पण माझे मायबाप जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत तुम्ही बोलायचं नाही. कारण तुम्ही जर आवाज देऊन दिला तर ते आवाज जर का ऐकला तर पाणी पिणार नाही. जोपर्यंत माझे मायबाप पाणी पितात तोपर्यंत तुम्हाला बोलायचं नाही. राजा दशरथानं जारी घेतली. जारी घेऊन जातोय मायबापांकडे. आंधळ्या मायबापांचा सहारा फक्त पायांचा आवाज आला. आणि आवाज आल्याच्या नंतर विचारलं, म्हणले बाळ एवढा वेळ लावला श्री श्रावणा. राजा दशरथाला माहिती होतं की बाळ श्रावण आता मेला. मी जर सांगितलं तर हे पाणी पिणार नाही. गपगुमान चालत गेले आणि श्रावणबाळच्या मायबापांकडे पाण्याचे ते झारी दिली. झारी दिल्याच्या नंतर श्रावणबाळचे बाप बोलले, वडील बोलले, बेटा जोपर्यंत तू बोलत नाही तोवर आम्ही पाणी पिणार नाही. बोल म्हणले. राजा दशरथाच्या लक्षात आला आपण बोलणार नाही तोपर्यंत हे आता पाणी घेणार नाही. मग सांगितलं, म्हणले बाबा तुमचा मुलगा पाणी घ्यायला आलेला ना, त्यानं जेव्हा झारी बुडवली तो बुडबुड दिशी आवाज माझ्या कानी पडला. मला असं वाटलं कुण्या प्राण्याचा पक्षाचा आवाज येतोय. आम्ही बाण सोडला आणि तुमच्या पोराला लागलेला. तुमचा बाळ माझ्या हातून गेला. आंधळ्या मायबापांनी सांगितलं, राजा दशरथा आमच्या आंधळ्या मायबापांची काठी हिरावलीस ना, आमच्या आंधळ्या मायबापांची काठी हिरावलीस, तुला आमचा आंधळ्यांचा श्राप. जसा आज आम्ही पुत्र वियोगाने तरफडून मरतोय ना, तसं तू सुद्धा पुत्र वियोगाने तरफडून मरशील. हा आमचा आंधळ्यांचा तुला श्राप आहे. राजा दशरथाला वाईट वाटत होतं, कोणीतरी आंधळ्यांची काठी आपण हिरावतोय. पण एक आत्मिक समाधान होतं. आकाशाची वाणी झालेली की राजा दशरथा तुझ्या पोटी संततीच नाही, पण जर का या आंधळ्या मायबापांचा श्राप जर खरा ठरला, भले पुत्र वियोगाने तरफडून मरायचं का असे ना, पण पुत्र होईल तर खरी ना. या आशेवर वाट बघत होते. आणि नेमकंच पुत्र कामेष्टी यज्ञ ठेवला. यज्ञामध्ये प्रसाद दिला गेला 3 राणींना. त्यांच्या घरामध्ये पोरं झाली. किती? 4. आता काही जो प्रसाद होता तो एका घारीनं उचलला आणि घार घेऊन जात असताना घारेच्या चोचेतून पडला आणि त्या जागेवर अंजनी माता तप करत होती. पण तप करत असताना अंजनी माता रानात होती, वनात होती. आणि नामचिंतन करत असताना एकांत असलं तरच नामचिंतन कामाचं आहे, नाहीतर लोकांमध्ये अजिबात शक्य होत नाही.
अंजनी माता नामचिंतन करत होती. हात असं वरून प्रसाद पडला हातामध्ये. प्रसाद पडला अंजनी मातेच्या. अंजनी मातेनं बघितलं बाई ग प्रसाद आहे. डोळे उघडले बघितलं. आता तो प्रसाद भक्षण करायचा. प्रसाद जेव्हा भक्षण करायचा डोळ्याच्या समोर झाडावर वानर खेळत होतं. वानर कोण खेळत होतं? कोण? वानरवर. हा बाकीना वांदर म्हणत. त्या वांदरे माणसेच मारत बाकीना एक जागावर बसतात नाही कथा बी कुदतच. या वानर येतस ज्या ज्या रामकथा माहितस ना त्या अख्खा वानर येतस. ते पण पुढे सांगतो मी तुमले. अंजनी मातेनं जेव्हा प्रसाद भक्षण केला ना तेव्हा समोर एक वानर झाडावर उड्या मारत होतं. ते बघितल्याच्या नंतर प्रसाद भक्षण केला. डोळ्याच्या समोर वानर होतं. म्हणून हनुमंतरायाला म्हणजे अंजनीच्या पोराला अंजनी पुत्राला मागे शेपूट आहे. शेपूटचे कारण भरपूर आहेत. अर्थात जर का भगवंताला यायचं होतं रामांसोबत, प्रभू रामचंद्रांसोबत, विष्णू भगवंताच्या सोबत, पण तेव्हा महादेवाला पण यावं वाटत होतं. मग विष्णू सोबत लक्ष्मी राहते. मग आते हनुमंतराय म्हणे मी काय करू. पार्वती माता म्हणे मी महादेव म्हणे मी बी जाई राहिनो. मी बी येसू म्हणे. येऊ नको. तू जर उन्ही त्या अडथळा येईन मला सेवा करण्याशी मी तुमले सोडणार नाही. हा कारण हाय मायना तत्व असं शे. एकदा जर ताबा बसाडली ना सोडत नाही. कारण त्यांना लढाया करी कुरीनी बी लढाया करतीस पण वट सावित्री पौर्णिमा सोडतीत नाही. आरतालिका सोडतीत नाही. एक बाईल म्हणतं का ताई रोज ना दांगडो राहतो ना घरमा काय साथ झालं मांगस म्हणतं. हा म्हणे महाराज या जन्मामा ठोकी टाकी नीट कराय म्हणून पुढला जन्मा दुसरी ताबामा कस काय देऊ म्हणे. म्हणतं तू न बी कर रे बहीण. पार्वती माता म्हणली मला तुमच्या सोबत यायचंय. शंकर भगवंतानं नकार दिल्याच्या नंतर पार्वती माता शेपूट बनवून आलेली आहे. ती आदिशक्तीचा आहे. मला ते बाकीचे कारण आता नाही सांगायचे. मला आता एवढं सांगायचंय की हनुमंतरायांना शेपूट आली त्याचं कारण अंजनी माता प्रसाद भक्षण करत होते. समोर वानर बघितलं आणि वानर बघितल्याच्या नंतर स्वतीच्या पोराला शेपूट आलेली आहे. याच्यातून आपल्याला काय घ्यायचं माया हो? याच्यातून आपल्याला काय घ्यायचं? माझ्या कीर्तनातून तुम्ही ज्ञान किती घेऊन गेलात त्याच्यापेक्षा संस्कार किती घेऊन गेले. कारण कीर्तनातून परिवर्तनाची अपेक्षा ठेवतो मी. याच्यातून काय शिकायचंय तुम्हाला? अंजनी माता जर प्रसाद भक्षण करत असताना जर का वानराला बघते तरी तिच्या पोराला शेपूट येते. मग आपण जर का दिवस जायलावर जर का टीव्हीनं रिमोट धरी बटसूत बहिणी सोन ते आपला चित्र बी कसा राहते. संस्कार जर चांगले द्यायचे असतील ना त्याच्यासाठी आईबापांची कोक सुद्धा तेवढी पवित्र असायला पाहिजे. पहिले पोर आहे ना आता हे टोपीवाले बाबा बसलेत ना हो या इथला मर्यादामार आहेत ना. इथला मर्यादामार आहेत. जर कधी मोठा भावनी किंवा एखादा चुलत काकाने बी आराई मार दिने ना तरी सुद्धा बटा काका चुलताना गप नाही भो. चुकीनं जरी राहे कोपरामा सांगितलं खर बाई ते काय योग्य नाही नको रे तो मोठा आहे ना त्यान पुढे बोलशी का मग. एवढी मर्यादा होती पहिले. हो मोठा सांग राहिला ना मानणं पडीन म्हणजे या संस्कार होतात. कारण चालत राहतात त्या आते कस काय वातावरण आते ते गणच भाऊ मन बरोबर ना माल भेटस महाराज आमना म्हाताराल काय नाही अक्कलच नाही शे. खरंय भाऊ तुन म्हाताराल जर अक्कल राहते तुला काय जन्माल घालता तो अक्कलच नाही तुन बापले. खरंच म्हणजे किती किती फरक पडला तुम्हाला सांगतो. जर पोरं संस्कारी निघाय पाहिजे असं वाटत असेल ना त्याच्यासाठी आपण दिवस गेल्याच्या नंतर नियमाचं पालन केलं पाहिजे तर चांगले लेकरं जन्माला येतात. मी तरुण भावांसाठी नेहमी सांगतो. ते तरुण भाऊ लिहितात ना गाडीवर राजे राजे पुन्हा जन्माला या. राजे तुमची धर्माला गरज आहे. खरंच गरज आहे. राजे जन्माला या असं तरुण भाऊ म्हणतात. प्रत्येक तरुण म्हणतो. पर मी येडा वाग्यानं म्हणणार असे राजे जन्माला येऊ नका. तुम्ही म्हणसान का राजे जन्माला येऊ नका का? राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना
राजे जेव्हा जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही. राजे जन्मालाच येऊ नका. थोडं वाईट वाटेल काही काही ताईंना माझं बोलणं, पण आहे ना ताई, तुम्ही काय माझे दुश्मन नाही. तुम्ही म्हणा काय दुश्मन आहेत का? चला भाऊ माल बिगरी चरण वावरी की टाका म्हणेन मला दुःख लाग राय ना तुम्हाला, असं काही शे का? पर सत्यता मांडायला मला आवडते. आणि एकच व्यासपीठ असं आहे, हे एक व्यासपीठ असं आहे ना बाबा, कीर्तनकार बोलतो आणि समाज ऐकतो आणि ऍक्सेप्ट पण करतात. म्हणून काही गोष्टी सांगाव्या वाटतात. मला काही नाही, दुसरं सांगून पण मला तेवढी दक्षिणा भेटणार आहे. पण माझ्या धर्माचं हित कुठं दडलेलं आहे, माझ्या धर्माचे नियम काय आहेत, आपली संस्कृती काय आहे, हे जर सांगितलं तर मला थोडं समाधान वाटेल. कारण बऱ्याच रूढी परंपरा आपण विसरत चाललोय. पहिल्या बाया मन प्रत्येक कीर्तन मा यंदा मी बोलीच राहिनो आणि मी दरवर्षी 1 पॉइंट उचलस आणि फरक पाडीस निद्रास. आणि हा परिसर म्हणजे मन माहेर निघतोय जाईल म्हणजे मी उभाटी नाकलत बाबा. आता बाकी ठिकाणी असं उसड घसड करीन निघ जावं, आपले काय करणं आहे, कोण डोकं उठाडपणा करीन त्यांनापेक्षा. पण आटे आपलं पक्क माहिती, मी आटे ना खडक वर का फेके ना उगी जाच भाऊ. म्हणून हक्काने बोलतो, कारण आमच्या संतांची शिकवण आहे, बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून. या तुम्ही माझ्या धर्माच्या आहात, माझ्या माया आहात, माझ्या बहिणी आहात, म्हणून मी तुम्हाला हक्काने बोलू. माया हो, पहिले नियम असे होते ना, बसलेल्या तुमच्या आजूबाजूला 40च्या पुढच्या काकू आहेत, मावश्या आहेत, 50च्या पुढच्या माया आहेत, त्यांना विचारा. पहिले नियम असे होते, महाराजजी बोलू नका. ते कसं होई जाई माहिती का? तुम्ही जर बोलणार नाही, मी तुमनीकडे ध्यान नाही दिलं नाही, मला सांगते नाही तू नसले आवरले आमले काय शानपणा शिकाळाय ना जात तू नसले सुधारणा जाणू, असं होई जाई. त्यामुळे तुम्ही नका बोला बाबा. कोणले सांगाल जाऊ मी, गणच खड्डा आहे, कोटे कोटे घुस जायल मन कीर्तन. पहिले जुने नेम आपल्या आजूबाजूला बसलेल्या माया आहेत ना, त्या मायांना विचारा. आज सुद्धा जुन्या बाया डोक्यावर ना पदर पडू देतीत नाही. देर जेठ सासू सासरासना विषय सोड द्या. जुन्या बाया जर डिकरार आहे ना, डिकराल देखील सुद्धा मोठा डिकराल देखील बाया पदरलेल्यात. त्या देराना जेठाना सांगत काय हो बहीण तो आपला डिकरा आहे ना माय, काय पदरलेच नाही हो माय, तो देर जेठ सारखा दिकस. म्हणजे डिकरा जरी देर जेठ सारखा दिके तरी पहिल्या बाया पदरलेली आहेत. काय मर्यादा होती, बरोबर आहे की नाही? हो, जर का गावमान असा टोपीवाला एखाद बाबा दिकी जाय ना, मन माय लगेच पदर टाके डोक्यावर, पडू ते दियेच नाही. पण जर पडेल राहणार पटकन टाकली, असा टोपीवाला बाबा असले देखे का? आणि जर कधी रस्त्यावर चालता चालता डोकावर वजर राहू द्या, काही राहू द्या, जर समोर ते माणूस शिराय ना बा आपला गावमान आहे, माहित नाही नातं काय शे, पण टोपीवाला आहे आपला ते मोठा शे, चेतन बाबा आपल्यापेक्षा मोठा शे, वयस्कर म्हणा, सासरा लागत असेल, जेठ लागत असेल, आजल सासरा लागत असेल, म्हणशीन समोर ते बाबा जाय ना, मनमाय असं तोंड फिरायली, पहिले त्या बाबाला निघ जाऊ दे मग मनमाय त्या रस्ता वाटीन जाय, अशी पद्धत होती पहिली. आता कसं काय वातावरण आहे हो सोनचिडी? आता कसं काय वातावरण आहे? म्हणजे तो म्हातारा वयकना नाही पायकना नाही, पण टोपीवाला आहे म्हणा, सासरा लागत असेल, जेठ लागत असेल, कोणीतरी मोठा असेल, मनमाय तोंड फिरायन उभी राहते, त्या माणूसकडे देखे सुद्धा नाही, पहिले त्या माणूसला निघी जाऊ दे मग मनमाय त्या रस्ता तरी जाय. काय नियम होतात पहिला. आते ते मनबईन सगळं सासराना विचारते ना बिल्ल मोठ टाकाल करस, मर्यादा नाही राहिली. पहिलं काहीच राहिलं नाही महाराज, बरोबर आहे की नाही? पहिलं काहीच राहिलं नाही. जुनं सांगास ना तरी कीर्तन वस म्हणा, नुसतं जुनं सांगा मा. हो, पण आहे ना पडूच देऊ नका बहिणी, तिथला करता शिल गेले मी आटे जास्त पडी घ्या त्यांना समजिले ना उद्धार वही घ्या भाऊ. तुम्ही काय चांगला कीर्तनकार बलायले का? 1 नंबर ना निजले बलायले. मग काय विठ्ठल 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 हा, पण त्याच्यासाठी आहे ना, जर
आपल्याला महिला मातांकडनं अपेक्षा असेल सासऱ्याला बघून सुनबाईनं पदर घेतला पाहिजे, सासरा बी तसा होतात पहिला. या बसेलेत ना या बाबास लगून ठीक शे बुवा. आता जे आमना बनी राहणार ना बोगस काम कर टाकायचे त्याशी. पहिला सासरा इथला नेममार आहे. सुनबाई जर दिकी गई ना सुनबाईना समोर त्याशनी बायकोन संगे सुद्धा बोलत नाही त्या. नाही वो बोला मग जर एका शब्दाना तोलग्या म्हणून सुनबाई काय विचार करी मायो मन सासरा बी वाय भारत दिका. म्हणजे सगळी बायकोन संगे म्हणजे बायको काय चुलत राहत नाही. सगळी बायकोन संगे सुद्धा बोलत. सख्खी बायको सोबत सुद्धा बोलायला घाबरेत मन सुनबाई काय विचार करीन भाऊ का हो. बरोबर आहे की नाही. आणि आत्याना सासरा ज्या बनी राहणार ना त्यास मग 40% सासरा असा शेतच. सुनबाई आंघोळ नाही करता गरम पाणी चुलावर ठेवस आणि आव भाऊ इथलची चड्डी घाली ना अंग शेकस. हो आप्पा तू मोठी चड्डी घाल रे हो म्हणा काका. हा ती काकू कसाल पदरली इथलची चड्डी घाले ना अंग शेक बानट सुरूत ना. अय रे उलगेल वावर एकाकडनं अपेक्षा ठेवायला कसं चालेल हो. नियमाचं पालन आपल्यालाही करावं लागतंय. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हाला पाय पडी पडी सांगस बहिणी सोन. मी हनुमंतरायांना जन्म बी सांगसू अभंग बी सोडसू मला 12 का बाद जायत ना टेन्शन नाही. पण परिवर्तन व्हायला पाहिजे. डोकार पदर ही आपली संस्कृती बरं बहिणी सोन. तुम्ही पदर लेवानंतर मला सरकार पगार नाही चालू करावं पण आपली संस्कृती आहे. डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. भारतीय नारीनं डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे. ही आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे. हा अजून सांगू का आपल्या कान्हा देशाची मुलगी राष्ट्रपती झाली माय पण डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. काय नाव आहे. हा आपल्या कान्हा देशाचीच कान्हा देशाचं माहेर त्या बाईचं प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होई गई माय पर तरी डोक्यावर ते पदर पडू दिना नाही. काय संस्कृती महाराज. एखादा फोटो मध्ये केलं का प्रतिभाताईना पदर पडेल असं. राष्ट्रपती होई गई बाई तरी पदर पडू दिना नाही. मन बहीण बचत गटनी मीटिंगले जाणी पलो तिरपा खोचिले वो संगू काकू पदरले वो बहीण तू खिचडी वाटस वो सोनचिडी. आटे राष्ट्रपती पदरले जाण्या खिचडी वाटणारी बहीण तिरपा पदर खोचिले बानट सोरूत नाही. मस्त पदरले वजन मारा हो. हा तुम्ही घर मान्यासान साडी कितला राज बहिणीसून घर मान्यासान साडी कमीत कमी 500-600 रुपयांनी. 600 रुपयाची साडी 600 रुपयाची साडी 6 वार साडी 6 मीटरची साडी 600 रुपयाला. मीटर कितीला पडलो काका 100 रुपयाला. 100 रुपयानं मीटर एक बरोबर आहे ना. 100 रुपये मग 1 मीटर. तुम्हाला पदर कितला मीटर ना रास 1 मीटर ना. तो 100 रुपयाना पदर जर डोक्यावर टाकली ना तुम्हाला बापनी करोड रुपयानी इज्जत वाढवतो शमातारा. तुम्हाला डोकार ना पदर जर देखील ना कोठे ना माहेर राय पूर्ण. अरे काय संस्कार आहेत भो काय वय नाही भो माय बापनं पदर पडू देत नाही भो पोर. मग काय फरक पडत जर नुसतं डोकार पदर टाका मग आपला मायबापनी इज्जत वाढास टाकी लिहो. चला बुवा पदर लेवा मग नुकसान होस महाराज. आम्ही मालेगावना स्टँडवर 17 बाया पदर लेता लेता मरी घेत असं वाचेले त्यामुळे आम्ही पदर लेतीत नाही असं दे असं काही शे का. हा शिलगायले हो पदर काय फरक पड रहा ना. बाकी ना बाय हा महाराज सटके सटके जा चुका ठोकीले ना किथे दावा शिलगा जाय. विठ्ठल 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 हे विठ्ठल. आपो एक नवीन वस्त्र येले मी प्रत्येक कीर्तन मा सांग राहिनो ते वस्त्र तुमले माहिती नाही खेळा मा अजून का गुशी जायले कोपरे कोपरे गाऊन माले जर दिकना बिकना ना एकला तो गाऊन डायरेक्ट चाकू घाली खून करणार त्यांना. त्यांनी इथला सत्यानाश करेल ना. तो काय आपलं संस्कृती नाही आपला धर्मामा नाही काही हिशोबमा नाही भरतो कताई नाही येईल काय येईल काही समजी राही नाही. जर तुमच्या शरीराला व्याधी असेल तर नक्की घाला माया हो.
जर तुम्हाला शरीराला काही त्रास आहे भाऊ उठणं बसणार काही त्रास होणार नक्की घालायला पाहिजे, मी विरोध करणार नाही. पण काम नाही गरज नाही तो गाऊन घालेन तुम्ही भटकाव फिरी येते बहिणी. अहो येडापणा नाहीत काय शे. आणि समजा तुमले जर सवय पडीच घेऊ गाऊन घालानी रातले घालल्यानं रूममा घुशी जावानं तट्यातून बदलायला ततच पडी राहणं बाहेर निघाणं नाही तोंड काढानं नाही. कारण तुम्ही जर बाहेर दिकी घेतला अंधारामा एखादा कच्ची हिंमत ना बेईन मर जाईना. तुम्ही काय चांगल्या दिखतीस का त्या गाऊंडवर? त्या बाजरीवर ना चिडा उडाल नाही लाकडी गाठ देऊ का आपण तशा दिखतीस बहिणी म्हणून तुम्ही म्हणशीन ते गाऊन फावून घालीशी बाहेर निघा ना घरमात मरी मरा ना तुम्ही. विठ्ठल 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 अंजनी मातेनं जर का प्रसाद भक्षण केल्या समोर माकडाला बघितलं आणि ते बघितल्याच्या नंतर तिच्या मुलाला सुद्धा शेपूट आली. म्हणजे हे जे आपण बघतो जे विचार करतो ते आपल्या लेकरांवर पडतात. दिवस गेल्याच्या नंतर तेवढी मर्यादा पाळली पाहिजे बरं का, तेवढी मर्यादा पाळली पाहिजे. अर्थात हनुमंतरायांचा अधिकार वेगळा आहे, हनुमंतरायांना कर्तबदारी करायची होती त्याच्यामुळे शेपूट आली तो भाग पण वेगळा आहे. पण मला जे सांगायचं याच्यावर लक्ष द्या. जर पोरं चांगली जन्माला आली पाहिजे असं जर वाटत असेल ना त्याच्यासाठी मायबापांची कुक सुद्धा तेवढी पवित्र असली पाहिजे म्हणजे चांगले पोरं जन्माला येतात. काही काही लोक म्हणतात महाराज पोऱ्याला काही मना आत्मा होता का मग तो बिगडी घ्या मोठा व्हानंतर बिघडणार ते जाऊ दे पण दाखल पण पाहिजे त्याला समजायला पाहिजे होतं. एकदा ना आत्मा सुटी घे विषय संपी घ्या. जव लगून आपला आत्मा दोर आहे तव लगून खेचे धरो. दिवस गेल्याच्या नंतर तुम्ही ग्रंथ वाचले पाहिजे. हो राजे छत्रपती शिवरायांच्या कथा वाचल्या पाहिजे, मोठल्या महात्म्यांच्या कथा वाचल्या पाहिजे, ग्रंथ वाचले पाहिजे. हा पण मन माय दिवस गई का आत्मा रिमोट दरी बटस. हा आखो काय काय मावल्या तर इथलं बोगस काम शे ना. उठीस नाही पाणी पिवायला बी जातेच नाही जोडेच बाटल्या दरी बटी काय उठीन फ्रीज लगू जाऊ माय पहिलेच बाटली जोडे दरी बट. हा मग ते बाटली पेस पाणी आणि टीव्ही दखल चाल दाखल पण पाय बाटली सवय पड जा. हा तूच बाटली तरी बटेल होती काकू पहिला पाहिजे तो काय बाटली सोडे हाते. आणि बाटली जर सोडायची पण असेल जर जर घरात तुमचा भाऊ तुमचा मुलगा तुमचा नवरा किंवा बाप दारू पित असेल तर कोणत्या मोठ्या महात्म्याकडे कुठं जायची गरज नाही, वैद्याकडे जायची गरज नाही. मग काय करायचंय स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी म्हणायचं, राधेश्याम म्हणायचं, राधे राधे म्हणायचं, भगवंताचं नामचिंतन करायचं आणि मग भाकर तापायची, भगवंताचं नामचिंतन करायचं, भजन गायचं आणि मग भाजी बनवायची. नक्कीच वर्ष 2 वर्ष 3 वर्षानं तुमच्या पोराची तुमच्या भावाची तुमच्या नवऱ्याची तुमच्या बापाची दारू सुटते. पण स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे, राधे राधे म्हणलं पाहिजे, नक्कीच दारू सुटते. पण या बहिणीत रांता रांता डिंग डांग डिंग मग तो डिंग डांग करतच येस. आता त्या एक वेगळं वारं होत जायचे. मी ठरवलंय बाबा महिन्यातून मी कमीत कमी 3 दिवस बसने प्रवास केला पाहिजे. दिनेश दादासाहेब महिन्यातून 3 दिवस तरी मी बसने प्रवास करायला पाहिजे असं ठरवलंय. त्याच्या मागचे कारण असे, पहिलं कारण असं का मी गरीब घरना पोरे असे आपली लायकी आपण विसरा नाही ती याद राहायला पाहिजे म्हणे एसटीना प्रवास करणं आहे. दुसरी गोष्ट मनात ज्ञानमा कुठे तरी उदाहरणे देवाला कमी पडायला लाग तर एसटीवर फिरवणं मुकला लोके भेटस आणि मुकलं शिकायला भेटस. दुसरं कारण हा म्हणजे 2-4 कारण आहेत बाकी नाही सांगस नंतर सांगतो बाकी. हा कारण तुम्ही दिले तिथला बट सांगाल नाही परवडाव ना. मी बसने प्रवास करत होतो आणि एक मस्त 70-75 वर्षाचे बाबा होते. 70-75 वर्ष ना बाबा आणि तो बाबा गाणं म्हण राहता. कोणतं गाणं म्हणू आहे ते सुधारायला पाहिजे का नाही. 70-75 वर्ष ना म्हातारा मी बॅग लिहून उभा आणि म्हातारा त्यांना चालली राहता. हे आज ती निहायत निरात दारू पिना समी नशामा खोटा ना बोलाव धोके बासती ओ म्हणा. बापरे कितला अंग दुखाडा नशा आहे. हा म्हणजे काय करू कोणती वय मात हे सुद्धा मुकला सुधरत नाही. हा हे सगळं जर क्लिअर करायचं असेल ना माया तुमच्या हातात माया.
तुम्ही स्वयंपाक करत असताना देवाचं भजन म्हणलं पाहिजे, अंतकरणापासून देवाची भक्ती केली पाहिजे, वाईट विचार सुद्धा आले नाही पाहिजे बरं. स्वयंपाक करत असताना तुमचे केस जरी मोकळे राहिले ना तरी संस्कार चुकीचे पडतात अन्नावर, म्हणून केस बांधूनच स्वयंपाक केला पाहिजे. आकू सांगू का, तुम्ही सांगताना महाराज मन नवरा गण कमावस पण लक्ष मिष्टिकच नाही, तू बिगर अंग दो आणि चाटी देस बाई. हा, दूध म्हणजे एवढं पवित्र आहे, अमृत म्हणलं जातं, त्या अमृताला बिगर स्नान करता हात लावते कशाला लक्ष्मी नांदल. विठ्ठल 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 जगायचे नियम जर माहिती पडले ना आणि नियमाचं जर पालन केलं, पक्का विश्वास आहे आपण अजिबात दुःखी राहू शकत नाही. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात, फक्त आपण नियमानं जगलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? हा, राजे छत्रपती शिवराय ए भाऊ बोल नको रे. अरे वै राय ना धंदा भाऊ देणार रे, काय बोनीन पायरे दांगडो गालार तू रे. विठ्ठल 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 विठ्ठल. पुत्र कामेष्टी यज्ञामधला हा प्रसाद आणि त्या प्रसादाला अंजनी मातेनं भक्षण केल्याच्या नंतर अंजनी मातेला पुत्र झाला. पिंड घारीने झडपिला, गोडा अभंग एक जन्माचा. पिंड घारीने झडपिला अंजनीने, तो सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. आणि तिथी पण सांगितली, चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयशी. हो, आणि ह्या तिथीला माझे भगवंत म्हणजे भगवंताचे भक्त राम भक्त हनुमंतराय यांचा आजचा दिवशी जन्म झालेला आहे. आणि त्या जन्मानिमित्ताचा हा कीर्तना विठ्ठल विठ्ठल हे हे बजरंगी तुझे मनाऊ, हे बजरंगी तुझे मनाऊ, सिंदूर लगा लगा के मैं तेरा दर्शन पाऊंगा, भाई ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा, प्रभु ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा, भाई ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा, मैं ताली बजा बजा के. हे बजरंगी तुझे मनाऊ, हे बजरंगी तुझे मनाऊ, सिंदूर लगा लगा के मैं तेरा दर्शन पाऊंगा, प्रभु ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा, प्रभु ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा, मैं ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा, मैं ताली बजा बजा के. आणि त्या भगवंताचा आजचा, भगवंताच्या लाडक्या भक्ताचा आजचा जन्म आहे. आणि इथं पण सांगेल, इथं लाडका भक्तच का म्हणतोय मी, कारण मी एखाद्या ठिकाणी बोललो पण असेल, लाडका भक्त का म्हणतोय, कारण नारद महर्षींनी एकदा प्रभू रामचंद्रांकडे भक्तांची यादी मागितली. भक्तांची यादी मागितल्याच्या नंतर भक्तांची यादी हातात पडली. नारद महर्षींनी पूर्ण यादी वाचू काढली, पूर्ण यादी वाचली, पण त्या यादीमध्ये हनुमंतरायांचं नावच नव्हतं. आणि नारद महर्षींचा स्वभाव कळ लावणं. नारद महर्षी गेले हनुमंतरायाकडे, चेतन बाबा, आणि हनुमंतरायांना सांगायला लागले, म्हणले हनुमंतराय, ज्या भगवंताची तुम्ही एवढी सेवा करता, स्वतःला निश्चिम भक्त म्हणून घेतात ना, तो भगवंताच्या भक्तांच्या यादीमध्ये तुमचं पहिलं जाऊ द्या, शेवटचं सुद्धा नाव नाही या, शेवटचं सुद्धा नाव नाही या. हनुमंतरायांना वाटलं की नारद महर्षींचा स्वभाव कळ लावणे, लक्ष दिलं नाही, पण खरं की खोटं जाणून घ्यावं म्हणून प्रभूंकडे गेले. प्रभूंना सांगितलं, भगवान आपके भक्तों की यादी दिखा दो. भक्तांची तीच यादी काढली, हनुमंतरायांच्या नावा हातात दिली. हनुमंतरायांनी पूर्ण यादी वाचू काढली, शेवटपर्यंत हनुमंतरायांचं नावच नव्हतं. हनुमंतरायांच्या डोळ्यात अश्रू आले, हनुमंतरायांच्या डोळ्यात अश्रू होते. प्रभू रामचंद्रांनी विचारलं हनुमंतरायांना, हनुमंतराय, अहो तुम्ही काहून रडायलेत? देवा, मला माहिती आहे माझ्यापेक्षा तुमच्यावर प्रेम करणारे खूप भक्त असतील, पण पहिलं जाऊ द्या, हो पहिलं जाऊ द्या, पण माझं शेवटचंही नाव नाही तुमच्या भक्तांच्या यादीमध्ये. तेव्हा भगवंतानं सांगितलं, हनुमंतराय, तुम्ही भक्तांची यादी मागितली आणि तुमचं नाव तर पहिलंच आहे, पण ते विशेष भक्तांच्या यादीत आहे.
आणि भक्ती अशी करायची की आपलंही नाव विशेष भक्तांच्या यादीत गेलं पाहिजे, अशी भक्ती करायची. बरोबर आहे ना? हा, पर ती भक्ती करत असताना लोक काय म्हणतील हे पण विचार नाही करायचा मग, कारण लोकांचं कामच आहे. जसं की ज्याची जशी दृष्टी तशी सृष्टी दिसते. थोडक्यात रामायणातलंच उदाहरण सांगेल मी तुम्हाला. बाहेरचं आज काहीच सांगणार नाही, फिरायचे तडेल लयसू बरोबर, कारण मला पक्क माहितीये मी कितला का चाचे चेंदेना बरोबर वावर वाढसू. नजर ज्याची जशी असेल ना तसं त्याला जग दिसतं. जसं की प्रभू रामचंद्रांनी वाल्मिकजी संत आहेत, वाल्मिकजींना विचारलं, गुरुजी जिस पेड़ के नीचे सीता बैठी थी उस पेड़ के फूल कैसे थे? जिस पेड़ के नीचे सीता बैठी थी उस पेड़ के फूल कैसे थे? गुरुजींनी सांगितलं, भाई वो तो जय श्री राधे विठ्ठल 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 चला विठ्ठल 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 संतांची नजर कशी असते माहिती का? संतांची नजर एकदम साफसुथरी असते. त्यांच्या नजरेत पापच नाही आलं पाहिजे, ते म्हणावे संत किंवा साधू. बरोबर आहे ना बाबा? संत कसे असावेत? ज्यांनी जगात डागच बघायला नाही पाहिजे त्यांना संत म्हणतात, त्यांना साधू म्हणतात. आणि गुरुजींना विचारल्याच्या नंतर गुरुजींनी सांगितलं, जिस पेड़ के नीचे राधा सीता बैठी थी ना उस पेड़ के फूल, त्या झाडाचे फुलं एकदम पांढरी आणि शुभ्र होते. तोच प्रश्न सीतेला विचारला, सीते ज्या झाडाखाली तू बसली होती त्या झाडाची फुलं कशी होती? म्हणले श्यामवर्णीय होती. अजून प्रश्न उभा राहिला, म्हणले दोघांमध्ये तफावत आहे. इकडे संतांची नजर आहे, ही पण खोटं बोलू शकत नाही. इकडे माझी पत्नी आहे, ती पतिव्रत आहे, ती पण खोटं बोलणार नाही. पण मग आता दोघं खरं कोण बोलतंय खोटं कोण बोलतंय? घ्यायला जाणारे होते हनुमंतरायांना विचारलं, हनुमंतराय ज्या झाडाखाली सीता बसली होती त्या झाडाची फुलं कशी होती? म्हणले देवा त्या झाडाची फुलं की नाही भगव्या रंगाची होती. रामनं डोकं चाले नाही. एकीकडे संत आहेत ते खोटं बोलणार नाही, दुसरीकडे माझी पत्नी पतिव्रत आहे ती खोटं बोलणार नाही, इकडे तर माझा एकदम जवळचा भक्त ह्यो पण खोटं बोलणार नाही. मग उत्तरे तिघांची वेगळी कशी? तेव्हा गुरुजींना विचारलं, गुरुजी तुम्ही तर सत्य बोलतात ना, संत आहात ना, तुम्ही खोटं बोलत नाही ना? मग खोटं बोलत नाही, मग तुम्ही पांढरी फुलं सांगतायत आणि सीता तर श्यामवर्णी फुलं सांगते. पहिले तुमचं मनोगत ऐकायचंय, तुम्हाला पांढरे कसे काय दिसले? तेव्हा संतांनी सांगितलं, आमची दृष्टी पांढर शुभ्र असते, आम्ही कुठं दाग बघत नाही, म्हणून मला फुलं पांढरी दिसत होते. संतांचे विचार आहे. सीता मैयाला बोलवलं, सीतेला विचारलं, सीते ज्या झाडाखाली बसली होती त्या झाडाची फुलं गुरुजी तर म्हणत होते पांढऱ्या रंगाची होती आणि तू म्हणते श्यामवर्णीय होती, मग श्यामवर्णीय कशी? तर गुरुजींनीच उत्तर दिलं, कारण संतांकडेच उत्तर असतं. गुरुजींनी सांगितलं, अरे देवा मला पांढरं शुभ्र दिसत होतं, कारण संतांची नजर एकदम साफसुथरी असते, त्यांना दाग दिसत नाही, म्हणून मला पांढरं दिसलं. आणि सीता मैयाला, अहो तुमची पत्नी या आदिशक्तीचा अवतार, ती पतिव्रत आहे आणि पतिव्रता स्त्रीला पतीशिवाय दुसरं कोणीच दिसत नाही आणि तुमचा वर्ण श्याम वर्ण आहे, म्हणून तिला फुलं श्यामवर्णी दिसत होती. बरं ते उत्तर आलं. पण गुरुजी हनुमंतरायांना भगवे दिसत होते, काय कारण? सीतामैयाला रावणानं कब्ज केलेलं होतं नाही का, सीतामैयाला बंदी करून ठेवलेलं होतं. मग बदलेची आग डोळ्यात होती आणि डोळ्यामध्ये पूर्ण भगवं रक्त उतरलेलं होतं, म्हणून प्रत्येक फुल भगवं दिसत होतं. ज्याची नजर जशी तशी त्याला, जशी सृष्टी तशी दृष्टी.
सॉरी, जशी दृष्टी तशी सृष्टी, नाही का? म्हणजे सांगायचं तात्पर्य, ज्याची नजर जशी असेल तो तशा पद्धतीनं आपल्याला बघतो. पण आपण भक्ती करत असताना अंतकरणापासून करायची, लोकांच्या नादी लागायचे नाही. लोकांचं तर काम आहे, सुरुवातीला सांगितलं, ज्या मायबापानं जन्माला घातलं त्यांच्यात पण दोष काढणारी अवलाद आहे, तर आपल्यात दोष काढणार नाही कशावरनं? म्हणून लोक काय म्हणतात हा विचार करायचा नाही, भगवंताशी नातं जोडायचं. हो, रामायणामध्ये सीतामय्या पतिव्रता होती, एवढं पावित्र्य राखलं. त्या सीतामय्याला दाग लावणारा सुद्धा कोणीतरी एक होता, नाही का? दाग लावणारा कोणीतरी होता, म्हणून सीतामय्याला नालायकानं बदनाम केलं. हा, जर माझ्या आदिशक्ती माताला बदनाम करत असेल तर त्याला मी नालायकच म्हणेन. नालायकानं बदनाम केलं. पण जेव्हा चांगल्या संतांनी चरित्र लिहिलं, चांगल्या लोकांनी चरित्र लिहिलं, तर पतिव्रतेच्या यादीत नाव आलं. म्हणून नालायक काय नावे टिराना, त्यापेक्षा चांगला लोक कितला चांगला मन राहणार त्याला किंमत देऊ. हा, आणि चांगला त्या राहतच की त्या कधी दुसऱ्याला वाईट म्हणतात नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून रामायणामधनं खूप घेण्यासारखं आहे. अभंग अजून बाकीशे 11 वाजी घेत. रामायणामधनं घेण्यासारखं काय अजून महिला माता तुम्हाला सांगतो. आपल्या जीवनामध्ये थोडं दुःख आलं, तुम्ही जर नवराला सांगा मायो माल 2 ग्राम नबीनी काय कान मा बनायत ग्राम भर भी मन गया माने, तुम्हाला सांगे लगीन करीन पस्ता हिरा ना माले कती पशी गो. काही काही बाया लग्न जोडणारच ना सुद्धा पिढीच ना उद्धार कर टाकतेस. माय, जनक राजानं पोरगी देत असताना बघितलं होतं, राजा दशरथ राजा आणि राजपुत्राला मी पोरगी देतोय, आणि राजाच्या पोराला पोरगी दिली, पण तरी सुद्धा 14 वर्षाचा वनवास नशीब कधी कोणाला सोडत नाही.